आत्ता वाजले 1 वाजला. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज निशांत घरी होता, मी घरी होती, पण निशांतची 2 दिवस झाले झोप पूर्ण नव्हती झाली, म्हणून आम्ही दोघं पण झोपलोय. आणि आम्ही मग 7 वाजता उठलो. निशांत सकाळचा येत होता आणि मी पण रात्रीची झोपत नव्हती. आणि मग आता मी अंडा राईस बनवलाय. निशांतला अंडा राईस खायची इच्छा झालेली म्हणून. बोल. खरं कधी प्रेमाने बोलतच नाही हा माणूस माझ्यासोबत. बोलेन किती याला शिकवते मी की जरा नीट बोलत जा, पण नाही. मी युट्यूबवर बघितलं ह्याच्यामध्ये दही पण टाकतात, पण मी नाही टाकते. सुक्का सुक्का झाला हातात ना सुटतो. जरा ऑइल टाकायचं. एकदम होमलेस वाटते बघ ना निशांत. मला नाही आवडत चणे, शेंगदाणे, सॉरी ॲपल. यार खूप कंटाळा येतो. आणि मम्मी येणार आहे, नीता मावशी म्हणजे माझी मावशी, मोनू, येशू सर्वजण थर्सडेला येणार आहेत माझ्या घरी. निशांत चल ना, जाऊया ना कुठेतरी. असंच जाऊया, चल ना. आता नाही, 2 वाजता नाही, मग 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता. आणि मग उठू कधी मी, मला जायचं या निशांतला उद्या पण जायचंय, त्याचा प्रोग्राम आहे. आणि मी हे आय लावच थिंक calendar उद्या ला. मम्मीकडे जाईन. नाही नाही, हे लावू दे ना, हे बघायचंय मला. हे आता तो संत बनून येणार आहे मेन, ते बघायचंय. अरे लाव ना, थोड्या मिनिटं संपणार आहे आता. काय थोड्या मिनिटं? 1.35 चा आहे. नाही नाही, लाव ना तू, लाव ना. आता मला समजत नाही मी काय करू, बघू. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे आता वाजले 3 आणि चाललोय मी बाहेर. ती आत्ता उठली, तिला बोललो म्हणून आता चाय उठली नाही, बनवते. आता मग कधी उठली उठली? नाही, बुरशी बघ. आता उठली नाही, मी उठली आहे कधी. तुझ्यासाठी फ्रेश चाय वगैरे बनवते. झालोय. आणि हिचं बघा तोंड अजून असंच आहे. हे बघ. हा मध्ये गरम होते, आवाज येणारच. आताच ठेवलंय. निशांतला आज पण जायचंय वाजवायला, म्हणजे आज पण मला घरी एकटं राहायला लागेल. मला आता एवढा राग येतोय ना. असा इरिटेट करेन ना हा माणूस मला. चाय ठेवलाय मी बाहेर, बिस्किट खाणार आहे तू चाय सोबत? ते ब्रेड खाणं मांडणी लावायला बोलते कधीपासून, अजून लावतोच आहे. मग तू करू शकते ना. तू करू शकते ना. अरे तू करू शकते ना, म्हणजे मी कशी करू शकते? मी कशी करू शकते? अरे आधी ती चिंता नको घेऊ ना. हे आम्ही लोकांनी घेतलंय, ते काही कामाचं नाही. थोडं 1-2 सेकंड फक्त राहतं याचा स्मेल, आणि मग गायब. चाय आम्ही नाही घेतलं, तूच घेतलं. काय चांगलं घेतेस का तू? कुठे टाकला रिमोट? हॅपी होली. हॅपी माझ्या बॅग मध्ये थोडी असणार आहे रिमोट, पागल. तुला काय नाही भेटणार माझ्या बॅग मध्ये, हेच भेटणार सगळं. रिमोट कुठे आहे? तू बेड सोबत टाकला असशील, मला नाही माहिती. काय बाहेरचे कपडे नाहीत. हे अंडा राईस बनवलेला, जो आता गरम करताना थोडासा काळा झालाय निशांच्या तोंडासारखा. निशान ते खाली घाल, खाली घाल. आवाज गरम होत आहे. जसं काय लय केलंय. मीच बनवलंय. लय हॉटस्पॉट चालू कर. नाही करणार.
गोरी कलाई न छोड़ेंगे हम। हात पकडले मला. अरे ते गाणं आहे ना कोणतं तरी. साला हात वाला. आ चाय पी चाय पी. का भेटलं तुला? कुठे होता रिमोट? बेडच्या. बोलली काय तुला मी? निशांत आता तू जातोय, आता तू कधी येणार इथे बघ. अरे येईन ना रात्री. पावलं ते थोडस खाली लागलेलं. थोडस खाली काय आहे? तुला तर एकदम सर्व नीट दिलं ना तरी तू नावच काढशील, नावच ठेवशील. 4 वाजलेत आणि निशांत दादा निघालाय बँड्राला जायला. तुझा रुमाल तुला माहिती निशांत? जा ना घे जाऊन जा. तुला माहिती ना कुठे ठेवलाय. निशांत लवकर ये हा. यार मी पूर्ण दिवस एकटी काय करणार रे. हा टीव्हीच बघत असते मी. मग तू गेल्यानंतर करमतच ना अजिबात. निशांत असं वाटतं फक्त मी तुझ्या मागे मागे फिरते आणि तू काहीच बोलत नाही. चल या लवकर या. लेट नको करू. थांब थांब थांब. बाय. सो निशांत गेलाय, मी आंघोळ केली आणि आता जस्ट मी माझ्या केसांचा माझे केस वॉश केल्यानंतर अशीच दिसतात, कारण ह्याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत आणि ते 3-4 महिन्यानंतर होत राहतात कंटिन्यू. म्हणून माझी केस अशी झाली. पण माझ्याकडे त्याचं सोल्युशन असतो. सो मी हे आता रिसेंटली माझ्या सलॉनमधनं बाय केलं होतं. व्हिप क्रीम आहे मिल्कशेकची, अशी दिसते. हिचं काय आहे प्राईस? 1500ची आहे ही. कुठे ऑनलाईन, आय थिंक ऑनलाईन भेटेल किंवा कोणत्या पण सलॉनमध्ये तुम्हाला भेटेल, म्हणजे प्रोफेशनल सलॉनमध्ये. सो ही लिव्ह इन कंडिशनर आहे हा, जो मी यूज करते माझ्या हेअर्ससाठी. आणि ह्याच्यानंतर माझ्या केसांमध्ये खूप जास्त चांगली शाईन येते. आणि हा प्रमोशन नाही, हे मी स्वतःचं एक सांगते. नाही सर्व पाणी आहे. हे असं वाटतं जसं का आईस्क्रीम आहे आणि असं खायचं मन करतं. ह्याचा व्हॅनिलाचा स्मेल आहे. ह्याचा फ्रेग्रन्स एवढा सेक्सी आहे ना, एकदम मस्त आहे ना. मी माझ्या पूर्ण हाताला लावून घेते असं आणि मग मी माझ्या पूर्ण केसांना खालपर्यंत जिकडे जास्त. आणि हे माझ्या केसांसाठी, एवढं माझ्या केसांसाठी मी मागून लावते. लगेच नॉट्स खुलायला स्टार्ट पण झाले माझ्या केसांचे. सो माझे अर्धे नॉट्स तर हातानेच माझे ओपन झालेत आणि बाकीचे मी हे लावल्यानंतर एवढे केस स्मूथ सर्व नॉट्स ओपन होतात. असेच ओपन झाले. आता हे सर्व नॉट्स मी असेच हातानेच ओपन करेन, कारण मी जर कोम करायला गेली ना तर खूप जास्त केस माझी तुटतील. सो मी अशी ओपन करते, लगेच ओपन होऊन जातात. जास्त मला स्ट्रगल करायला नाही लागत. एक सेकंडमध्ये फरक दिसतो लगेच. बघितलं? हे तर मी अजून पूर्ण नॉट्स काढल्यानंतर जेव्हा मी ड्राय करेन, मला एवढं गरम झालंय. मी जस्ट आता माझे हेड फक्त ड्राय करून आली आहे. ब्लो ड्राय नाही केलं, आयन नाही केलं, काय नाही केलं, फक्त ड्राय केलेत आणि
माझ्या केसांमध्ये जरा पण आता ना नॉट्स नाही आहेत. म्हणजे मला खरंच म्हणजे तोंडापेक्षा केस मोठी वाटतात. मी आता जस्ट माझी केस थोडासा ब्राऊन, मी आता परत एक कंडिशनर लावला ज्याच्यामध्ये तो कलर हेझेल ब्राऊनवाला मिक्स होता, म्हणून थोडीशी अजून ब्राऊन कॉपरमध्ये गेला आहे माझा. सो मला खूप गरम होत आहे. नाही खरंच छान वाटतात माझी केस. ते तिकडे फॅनमुळे उडत होती. मला हा कलर पण थोडासा आवडला आहे, पण मला चेंज करायचाच आहे. आता पूर्ण मी करणारच आहे चेंज, पण मी जोपर्यंत ब्लो ड्राय नाही करणार तोपर्यंत नाहीच चांगली वाटणार आहे केस. पण मी आता नाही करणार, आरामात करेन. आता मी पहिलं काहीतरी खाईन, कारण मी निशांतसोबत फक्त नाश्ता केला होता, मी काही जेवली नाही आहे. सो आता मी अंडा बनवते. आता काहीतरी 8 वाजले असतील. 8 वाजले असतील आता, आणि मी 1 तासाचा हा डोरेमॉनचा मूवी बघते आहे. आणि मी झेप्टोवरनं मागवलं ऑनियन कांदा बटाटे कांदे टमाटर सर्व झेप्टो केलं. आणि आता मी काय करू एकटीच आहे, तर मी विचार करते मी चीज पटॅटो रोल काय असतं ते बनवते. पण पहिलं माझं हे मशीनचं काम झाल्यानंतर, आणि उद्या मम्मी येणार आहे तर म्हणून कपडे धुवून टाकते लगेच, म्हणजे कसं पसारा नाही म्हटलं पाहिजे. आणि उद्या सकाळ सकाळ पहिला निशांना माळणी लावायसाठी खाली पाठवणार आहे. त्याला एक काम सांगते तो कधी ऐकत नाही माझं नीट. एकच ह्याच्यामध्ये त्यांनी ऐकलं असेल असं होतच नाही. आणि आता पहिला काय, पण माझ्याकडे ब्रेड क्रम्स नाही आहेत, त्याचं मी काय करू विचार करते, बघते काहीतरी करते. आता माझं झालंय सर्व बनवून, आणि मला घाम केवढा आलाय भाई. इथून असा पसीना येतोय, इथून पसीना येतोय सर्वीकडनं. पण आता मी खाणार आहे, आणि निशांसाठी मी फ्रीजमध्ये ठेवून टाकलंय, तो आल्यावर त्याला बनवून देईन. सो आता मी खाणार आहे. पहिलं तर मी हे ओपन करून बघणार आहे की नक्की तसंच बनलं आहे की नाही. टिश्यू पेपर काढते खूप जास्त ओव्हर वाटतंय, मी अशी आहे नाही. पण नाही, ऑइलसाठी मी ठेवलेलं म्हणून आता काढून टाकते. सो आता मी एक तोडून बघणार आहे की खरंच ह्याच्यामधला चीज मेल्ट झाला आहे की नाही. चीज आहे पण तो मेल्ट नाही झाला. इथे मध्ये ओके, असं करायला लागेल. ये
निशानने मिस केलं. अरे यार. आता निशांत येणार आहे थोड्याच टाइम नंतर. तर निशांत मला बोलला आता ते जेवण बनवून ठेव, मला लय भूक लागली आहे. तर तो निघाला आहे विरारला यायला बँड्रावरून. सो तोपर्यंत तरी माझं होऊन जाईल. तो बोलला जास्त काय बनवू नको, खिचडी बनव. आणि मी तर ते त्यासाठी ठेवलंच आहे, ते त्याला पहिला बनवून देईन मी. पण तरी त्याला रात्रीची भूक लागतेच, मग खिचडी. तो बोला खिचडी बनव, त्याला आवडतं. खूप मस्त खिचडी झाली आहे, खूप मस्त. आता मी निशांतचा वेट करून करून थकली. 2 वाजल्यात, मी जेवते. तो येईल तेव्हा मी त्यासोबत थोडंसं परत खाल्लं तर खाणार, त्याला जेवायला देऊन मी झोपून जाईल. खूप वेट केला. काय डाळचा एकदम मस्त वाटत डाळचा. मी खिचडी बनवली, डाळ नाही. ते वास मस्त येतो. 2 वाजता आलाय हा घरी आणि मी ह्याला बघितलं. मी डोर ओपनच ठेवलेला. मी जसं तुला बघितलं ना, एवढी भीती वाटली मला. निशांत, अरे पण तू चालतोय का? बस ना. गरम होतंय. म्हणजे काय? बस. कपडे सुकवायचे आहेत. तुला भांडी घासायची आहे. कपडे सुकवले मी. कपडे धुतले? काय कपडे धुतलेस ना? सुकवायचे? नाही सुकवले मी. आता जागा नाही. उद्या ते काढेन तर दुसरे, मग नाही तर दुसरीकडे धुतले. दोन्ही धुतले. आणि उद्या पण दिव्याला गेलो तर पाणी देऊ काय? लय दमलाय बापरे. पूर्ण दिवस फोन राहिला चांगला. पूर्ण दिवस फोन राहिला चांगलं. अरे ना अक्का मगाशी म्हणजे बोलत होतो. बघू फिक्स ना अजून त्याचा फोन आला. फोन आला तर नाही. नाही. उद्या कुठेही जायचं नाही. पहिला तर सकाळी उठून लवकर उठायचं सकाळी. आणि पहिला तर मांडणी लावायची आहे तुला. आणि AC साठी जाऊन विचारून यायचं आहे दुकानात. माझा पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन जा. ठीक आहे, मी तुला व्हॉट्सअप करते पॅन कार्ड आधार कार्डचं. ठीक आहे. तू मला सांग माझा टी शर्ट का घातलाय? माझा आणि माझा टी शर्ट आहे ते धुतलंच काय? आणि तुझं करेन का तू आता? तेवढं सांग. ते मला नाही माहिती. तू माझं टी शर्ट का घातलं? जे तुझं आहे ते माझं आहे, जे माझं आहे ते माझं. पण मी तर नाही घालू शकत ना क्रॉप टॉप वगैरे. मग तू कशाला ते घालते? मग तेच तर बोलली ना, जे तुझं आहे ते माझं आहे, पण जे माझं आहे ते तुझं नाही. तेल खाल्लीस तू? फालतू घेऊन खाल्लीस का? तुझ्यासाठी खिचडी बनवली. आणि ते चीजचं पण बनव माहिती आहे. बनवा, मला खायचंच आहे. त्याला मी बनवलं आणि फोटो पाठवला. हा बोलते वा. मी बोलली तू नाही तर मी एकटी खाते मस्त पैकी बसून. जरा काहीतरी लेटेल घेतो आणि आदिती बनवून देईल चीजचं काहीतरी. आपल्याला तिने मागवलं, मला पण नाही माहिती. मी घरी बनवलं. तिने मला फोटो पाठवलेला. हा मिक्सर मध्ये लगेच आणि अंड्यामध्ये ते हे आणि मग फ्राय असं सर्व बनवलं मी. बनव आतमध्ये चीजचा एक क्यूब छोटूसा असं. ते नाही. चल बोलू नको. चल लगेच. नाही, पहिले खिचडी खातो. नाही, गरम खिचडी खा पहिला. तुला काय लिटिल फुटल घेऊन देणार आहे नाही मी. तिकडून मारीन तुला पकडून. अजिबात नाही. हे काय हलवते? कसं हलवते? अरे माझी सवय आहे ती पाय हलवायची. चला पप्पांनी द्या मला. उद्या सकाळी बनवून देणार ते. आता नाही. आता काहीतरी एकच. मला तू पाहिजे. हो मी आहे. मी कुठे जाते पळून. चला भेटूया जेवताना. भेटायला चेंज केलाय. आधी मी मला एक दिलाय फक्त. अजून बनवते आतमध्ये. बघूया अजून. जरा बघतो काहीतरी. बघतो आतमध्ये जाऊन काय बनवलंय. किती बनवते अजून. हे बघा बनवते. किती बनवते. कुठून बघितलं तुम्ही? खरं सांग. नाही डोक्यात आलं म्हणून बटाटे मागवली की बटाट्यांचं काय बनव. अच्छा बटाट्याच आहे.
तुला काय वाटलं? चांगलं आहे चांगलं आहे, बनव बनव. तुला काय वाटलं? चांगलं आहे बनव. मी आता तेच तो ना खिचडी फॅन लावायचा ना, गरम एवढं होतंय रात्री आणि फॅन इथे बंद करून ठेवलाय. गॅस चालू त्याच्यात करपवलं नाही, ते तसंच ब्राऊन होतंय. ते ब्राऊन नाही, ते काळं झालंय काळं. निशान आता कसं खाल्लेलं? ते ब्राऊन आहे, मी खाल्लं नाही अजून. थोडस होतं लेफ्ट राईट. दे प्लेट, दे लवकर, दे प्लेट. प्लेट कुठे? प्लेट 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 हिने ना, आता हिने प्लेट मध्ये ठेवायचं तर हिने ह्याच्यामध्ये टाकलं. अरे मुद्दामून टाकला तू, कधी प्लेटच देतो नाही अजून. मुद्दामून टाकलं. वाव, प्लेट मध्ये मुद्दामून टाकायचं तर. प्लेट नंतर ठेवलीस. किती बनव? बस झाले. झाले 3. उद्या हा उद्या कर. एक बनव लास्ट. तुझं तेल बघ, हे तेल मी फेकून टाकेन, यूज नाही करणार. फेकून टाकायचं तेल, कशाला ठेवायचं? चांगलं असेल तर ठेवायला काय हरकत नाही. नाही नाही नाही, ते बघूनच मला नको झालंय, त्याच्यामुळेच ते काळं होत आहे. बघ ना. हा ते बघ ना, सर्व आतमध्ये करपलंय ते. बस झालं. रवा जास्त पडला असेल म्हणून. रवा नाही तो, मग ब्रेड क्रम्स आहेत ते. अच्छा अच्छा, काय समजलं सांग? ब्रेडचा भुगा. आणि भांडी काय आता नाही घातली तर तुझं लिटर काढते मी बाहेर आज. चल या, तुला थांब सॉस देते. हा सॉस आहे तो खूप छान लागतंय. ती प्लेट कुठे आहे सॉस? ये बघा माझी बायको माझ्यासाठी किती करते. आणि मेयोनीज मेयोनीज नाही. या ना बस. बस. नाही, मला माहिती आहे किती टाकायचं आणि किती नाही. ते खा. आणि निशानने ते आता खाल्लं आणि निशानची मी रिॲक्शन मिस केली. एवढा निशान कसं झालंय? मस्त झालंय ना. मी पण फर्स्ट टाइम बाहेरून लागतंय ना. हा, मी माझ्या केसांना मिसांना सर्वीकडे लावते यार. निशान मी ते एप्रेन जे घेतलंय एकदा पण नाही घातलंय, त्याच्यामुळे माझे कपडे घाण होतात, सर्व घाण होतं. पण मी अजूनपर्यंत ते यूज करणार नाही कधी. आणून ठेवलंय सजवायला, बघू आता. तर मम्मी उद्या येणार आहे तर विचार करते काय कसं. फक्त उद्या लाईट नाही गेली पाहिजे बस, है ना निशान? उद्या थर्सडे लाईट नाही, फ्रायडेला आय थिंक जास्त लाईट जाते ना. सो तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये, जिकडे उद्या माझी मम्मी, मावशी, मोनू, येशू चौघे येणार आहेत. आणि अजून कोण येणार आहे काही आयडिया नाही. मम्मी मावशी येणार आहे हे तर माहिती आहे. मोनू अजून नाही बनवणार. आता मी ठेवून टाकलं सर्व फ्रीजमध्ये. आणि ते ऑइल पण मला फेकायचं आहे. ते पूर्ण त्याच्यात काळं काढायचं. ब्रेड क्रम्सचं पूर्ण जळलेलं होतं तर मी ते ऑइल फेकून टाकेन आता. आणि निशात आत्ताच्या आत्ता भांडी घासायची आहे. दमून नाही आलेला माणूस आहे. खेळत होतास तू. खेळलं तरी पण दमतं माणूस. स्वतः यायचीच तेव्हा कामावर. एवढे ट्रॅव्हलिंग करून आले मी बनवून का. आता कसं यायचं? ओके, सो बाय गाईज. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू.